नमस्कार. पावसाळा सुरू झाला की गरमागरम आणि कुरकुरीत काहीतरी खावंसं वाटतं. तर आज आपण बनवणार आहोत बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मसालेदार असे स्टफ मिरची पकोडे. ही रेसिपी एकदा करून पाहिली तर पुन्हा पुन्हा बनवाल. तर चला लगेच सुरुवात करूया व्हिडिओला, पण त्याच्या आधी एक लाईक जरूर करा. तर मिरचीची भजी बनवण्यासाठी आपण ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. आता ह्या आपल्याला मधून अशा चिरून घ्यायच्या आहेत. तर मी चाकूनेच ह्या चिरून घेणार आहे. मधून असं ह्याचं पोट असं फाडून घ्यायचं. आणि आतल्या ज्या ह्या मिरच्यांना ना बिया एकदम कमी असतात, जास्त नसतात बघा. फक्त ज्या वरच्या साईडला थोड्याशाच बिया असतात. तर मी बिया काढणार नाही आहे, मी अशाच ठेवणार आहे, कारण ही मिरची जास्त तिखट नसते. तर हे बघा, या पद्धतीने आपण सगळ्या या मिरच्या अशा कापून घेऊया. तर आता सगळ्या मिरच्या आपण कापून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला एक स्टफिंग बनवायचा आहे. तर त्याच्याकरता मी हे 3 उकडलेले बटाटे घेतलेले. आता बटाटे आपण सोलून घेऊया. हा छान असं वेगळं स्टफिंग बनवणार आहोत. तर आता बटाटे सोलून झालेत. आपण हे मॅश करून घेऊया मॅशरने. तुम्ही किसून घेतले तरी पण चालतील. तर आता आपण सगळे बटाटे असे मॅश करून घेतलेले आहेत. आता हे सगळं आपण असं एकत्र करूया. आता ह्याच्यामध्ये काही घरगुतीच आपण मसाले वापरणार आहे, आपल्या घरात जे अवेलेबल असेल ते. तर आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार आधी मीठ टाकून घेणार आहे. आणि थोडंसं मी हे कांदा लसूण मसाला 1 चमचा, छोटाच चमचा आहे. आणि हळद आहे. ही मिरची तिखट नाही आहे, त्याच्याकरता तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही तिखट वापरू शकता. तर ही धनेपूड आहे, थोडीशी जाडसरच वाटलेली होती ती घेतलेली आहे. 1 चमचा मी पांढरे तीळ पण घेणार आहे या भजींमध्ये टाकायला. आणि थोडंसं आमचूर पावडर घेतलेली आहे, म्हणजे थोडंसं आतलं जे स्टफिंग आहे ते थोडंसं आंबट असं लागणार आहे. आणि बघा, थोडीशीच साखर घेतलेली आहे, चिमूटभरच, आणि भरपूर अशी कोथिंबीर. आता हा मसाला आपण बनवून घेऊया, एकत्र सगळं असं कालवून घेऊया. हे स्टफिंग छान लागतं. हे वेगळ्या पद्धतीची जर मिरची तुम्ही बनवली तर मस्तच लागते. ह्याच्यामध्ये वेगवेगळे सारण भरतात. तर आज आपण बटाट्याचं सारण भरून हे मिरची बनवलेली आहे. तर आपला बघा सारण तयार झालेलं आहे. आता आपण ज्या मिरच्या घेतलेल्या होत्या कट करून मधून, तुम्हाला जर बिया ह्याच्या काढून घ्यायच्या असेल तर तुम्ही काढूनही घेऊ शकता. मी तसंच वापरणार आहे, कारण बिया एकदम कवळ्या आहेत ह्याच्यामधल्या. तर आता एक एक मिरचीमध्ये आपण हे सारण जे आपण बनवलेलं बटाट्याचा मसाला, तो आपण असा भरून घेऊया चांगला. पूर्ण असा त्याचं मिरची पूर्ण स्टफ करून घेऊया आतमध्ये. छान अशी भरपूर असा मसाला भरला ना तर खायला पण चांगलं लागतं हे. आणि पावसाळ्यात काहीतरी चमचमीत खावंसंच वाटतं. तर मग मस्त अशी ही भरलेली मिरची आपण नक्कीच बनवून घेऊया. तुम्ही पण नक्की ट्राय करा ही मिरची, आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही कशी बनवली होती आणि कशी झालेली. तर बघा, हे सगळ्या मिरच्या मी अशा भरून घेते या पद्धतीने. आता बघा, आपल्या या मिरच्या सगळ्या मी अशा भरून घेतलेल्या आहेत. आता या थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया. आता आपल्याला मसाला आहे मिरच्या डीप करण्यासाठी आपण एक बॅटर बनवून घेत आहोत. तर मी बेसन घेते आहे. तर हे बेसन घेतलेलं आहे. आता थोडंसं मी ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरणार आहे, म्हणजे आपली जी मिरचीची जी भजी आहे ती चांगली कुरकुरीत होण्यासाठी आपण हे तांदळाचं पीठ पण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. क्वांटिटी तुमच्याप्रमाणे तुम्ही ठरवू शकता, तुम्हाला किती बनवायचं आहे. आणि आता चवीनुसार मीठ, आणि थोडंसं आपण ह्याच्यामध्ये ओवा टाकूया मस्त. आणि आता हे सगळं पाणी टाकून मिक्स करूया. मी ह्याच्यामध्ये हळद नाही वापरणार आहे या मसाल्यामध्ये. तुम्ही हळद, लाल तिखट वापरलं ना तरी पण चालेल. मी ह्याच्यामध्ये फक्त मीठ वापरलेलं आहे या बॅटरला, हळद वगैरे काहीच टाकलेली नाही आहे. तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ नका बनवू, नाही तर मिरचीला ना लागणार नाही, नुसती मिरची मिरची दिसेल मग त्याच्यामध्ये. म्हणजे बॅटर थोडंसं घट्टच बनवा, म्हणजे मिरचीला चांगलं कोट होईल हे. तर आता हातानेच आपण असं फेटून घेऊया. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये सोडा वापरायचा असेल तर वापरू शकता. मी सोडा नाही वापरणार, हातानेच असं फेटून घेतलेलं आहे बघा. मस्त चांगलं पीठ आपलं तयार झालेलं आहे बॅटर.
आता एका ग्लासामध्ये आपण हे सगळं बॅटर ओतून घेऊया. ग्लास थोडा मोठा घ्यायचा, म्हणजे आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहेत या बॅटरमध्ये डीप करायच्या आहेत. तर बघा, ही आता मिरची घेतलेली आहे. या पद्धतीने आपल्याला अशी ग्लासामध्ये अशी बुडवून घ्यायची, म्हणजे सगळ्या मिरचीला पूर्ण सगळ्या साईडने असं हे बेसनाचं जे आपण बॅटर बनवलेलं होतं ते सगळं लागेल मस्तपैकी. हे बघा, आणि आपले हात पण खराब होणार नाही. वरच्या दांडीला पकडून असं ग्लासामध्ये बुडवायचं आणि डायरेक्ट मग तेलामध्ये तळायला टाकायचं. तर आपण तेल गरम करून घेतलेलं आहे चांगलं, आणि आता एक एक मिरची आपण अशी डीप करून मस्त अशी फ्राय करायला टाकूया. तर बघा, आपण ही मिरची अशी ग्लासात बुडवून डायरेक्ट आपण ह्या कढईमध्ये अशी मिरची सोडून देऊया मस्त अशी फ्राय होण्यासाठी. तर आता एक एक मिरची आपण ही अशी फ्राय करून घेऊया. तर एका वेळेला मी ह्या 2 मिरच्या अशा फ्राय करायला टाकणार आहे. चांगल्या मोठ्या मिरच्या आहेत त्या, एक खाल्लं तरी मन समाधानी होईल. मस्त अशा इतक्या मोठ्या मिरच्या आहेत. तर आता मस्त अशा मिरच्या आपण फ्राय करून घेत आहोत. तर या पद्धतीने सगळ्या अशा मिरच्या आपण फ्राय करून घेऊया मस्त अशा. तर बघा, मस्त अशा सोनेरी रंग येईपर्यंत आपण या फ्राय करून घेऊया. छान याचा रंग असा थोडासा असा गोल्डन सारखा करायचा, सोनेरी रंग येईपर्यंत, म्हणजे छान असं मिरची पण आतून शिजली जाईल आणि मस्त अशा वरतून अशा कुरकुरीत आणि आतून अशा सॉफ्ट अशा ह्या मिरच्या बनतील. ज्या वेळेला तुम्हाला कधी भाजी बनवायचा कंटाळा आलेला असेल त्यावेळेला तुम्ही नुसतं असं गरमागरम वरण भात किंवा खिचडी जरी बनवली तरी खिचडीसोबत पण छान लागतील ह्या मिरच्या, मस्त लागतात अशा तोंडी लावायला. तर बघा, आपण मस्त अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या काढून घेऊया. गरमागरम मस्त अशा मिरची, स्टफ मिरची फ्राय झालेल्या आहेत. आता या आपण काढून घेऊया मस्त अशा चाळणीमध्ये. बघा, अजिबात तेल पिलेलं नाही, अजिबात तेलकट वगैरे नाही झाले. या मिरचीचे पकोड्या किंवा मिरचीची भजी स्टफ करून बनवलेले आपण हे मिरचीचे भजे तयार झालेले आहेत. मस्त आपण त्याच्याबरोबर सॉस आणि कांदा दिलेला आहे छानपैकी. तर बघा, आपण मस्त मधून असं कट केलेलं आहे आणि आतलं सारण पण दिसत आहे आणि वरतून असे कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून असे सारणामुळे सॉफ्ट असे छान लागतात हे भजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर मैत्रिणींनो, ही होती आजची गरमागरम आणि कुरकुरीत स्टफ मिरची पकोड्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच चविष्ट मराठी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.